नमस्ते माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर मास्टर्स. आज पुन्हा आपण पत्रीजींचा आणखीन एक संदेश घेऊन आलेलो आहोत. आजचा संदेश आहे मध्यम मार्ग. पत्रीजी यात सांगतायत मध्यम मार्ग काय आहे. आपण अध्यात्म संपूर्णपणे जगला पाहिजे आणि भौतिक जीवनसुद्धा संपूर्णपणे जगले पाहिजे. शरीराने ह्या भौतिक जगात राहिले पाहिजे तर आत्म्याने आध्यात्मिक जगात जगले पाहिजे. आपण शरीर प्लस आत्मा आहोत. शरीराने आपल्याला काही ठराविक धर्मांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीराची काळजी ही घेतलीच पाहिजे आणि त्याचबरोबर आत्म्याचा उद्धार पण केला पाहिजे. तसेच या उलट म्हणजे आत्म्याची काळजी घेताना आपण शरीराची काळजीसुद्धा घेतलीच पाहिजे. यालाच सुवर्ण मार्ग असे म्हणतात. सुवर्ण मध्यम मार्ग. शरीराने जगताना आपण जगताच्या उद्धाराचे कार्य करायला पाहिजे. आपला जन्म हा स्वतःसाठी तसेच इतरांना मदत करण्यासाठी झालेला आहे. आपण इथे आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी आलो आहोत. म्हणून यापैकी काहीही सोडून चालणार नाही. दिवसातल्या 24 तासात आपण ह्या सर्व भूमिका पार पाडायला हव्यात. आपले लहानपण काय असते तर ते पूर्णपणे आध्यात्मिकतेने परिपूर्ण असते. पण ज्यावेळी आपण गृहस्थाश्रमात प्रवेश करतो त्यावेळी आपण पूर्णपणे भौतिक जीवनात असतो. शाळेतले सर्व मुलं संपूर्णपणे आध्यात्मिक जीवन जगतात. पूर्वीच्या काळात त्यांना वेगवेगळे वेद, विद्या आणि ध्यान शिकवले जायचे. वरच्या वर्गात भौतिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठीचे कौशल्य त्यांना शिकवले जात असे. त्यानंतर असायचा तो गृहस्थाश्रम. मध्यम मार्ग. आनंदाने उपभोग घेताना आपल्या जबाबदाऱ्यांचे निर्वहन करत पुढे आध्यात्मिक जीवनाकडे मार्गक्रमण करणे यालाच ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आश्रम असे म्हणतात. आणि शेवटचा आश्रम आहे तो म्हणजे संन्यासाश्रम, ज्यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ध्यान शिकवण्यासाठी प्रवास करते. अशी 4 आश्रमांची जी आपली संस्कृती होती तिलाच PSSM हळूहळू परत आणत आहे. आपल्याला घराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. घरात राहूनच आपण आपले गुरुकुल तयार करू आणि आपल्या गुरूंना भेटू. पालकांनी गुरुसारखे असायला पाहिजे. आईवडिलांनी मुलांना आध्यात्मिकता शिकवली पाहिजे. हा PSSMचा मार्ग आहे. घरी राहूनच आपण प्रत्येकाला ध्यान शिकवले पाहिजे. त्यासाठी घराला सोडून जाण्याची आवश्यकता नाही. गृहस्थाश्रमात राहूनच आपण आपले जीवन पूर्णतेने जगू शकतो. दिवसातले 12 तास आपण भौतिक जीवन तर उरलेले 12 तास आध्यात्मिक जीवन जगू शकतो. 12 तास हे ध्यानासाठी, शाकाहारासाठी, आध्यात्मिक शास्त्रासाठी आणि पिरामिड ऊर्जेसाठी. तर बाकीचे 12 तास तुमच्या जीवनासाठी जे काही विशेष कौशल्य तुम्ही निवडले आहे त्यासाठी. आपला गुरु कोण? आपला श्वासच आपला गुरु आणि त्या श्वासाशी एकरूप व्हायचे आहे. आपले घर हेच आपले गुरुकुल आहे. हाच मध्यम मार्ग आहे. दिवसाचा वेळ हा भौतिक सत्यासाठी तर रात्रीचा वेळ हा आध्यात्मिक सत्यासाठी. संपूर्ण रात्र आपण झोपणार नाहीत. त्यात अर्धा वेळ झोपेसाठी आणि उरलेला अर्धा वेळ स्वाध्यायासाठी. हाच आहे सुवर्ण मध्यम मार्ग. आपण आपल्या संसाराविषयी बोलतो तसेच आपण आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी सुद्धा बोलतो. आपण इतर लोकांविषयी, राजकारणाविषयी आणि इतर कुठल्याही नाटकांविषयी चर्चा करत नाही. आपल्या बोलण्यावर आपला संयम आहे. आपण आपले काम करतो आणि जितकी गरज आहे तितकेच आपण बोलतो. आपले काम अधिकाधिक चांगले कसे होईल याकडेच आपले लक्ष असते.
आपण आपला वेळ वाया घालवित नाही. आम्ही आमच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात अगदी बरोबर करीत आहोत. दोन्ही उत्तम प्रकारे करीत आहोत. हाच योग्य मार्ग आहे. भजगोविंदममध्ये आदिशंकराचार्य सांगतात, प्राणायामम प्रत्याहारम नित्यानित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधिविधानम कुर्ववधानम महदवधानम. गृहस्थाश्रमात राहूनच आपण मध्यम मार्गाचे आचरण करतो. हाच नवयुगाचा मध्यम मार्ग आहे. पूर्वीच्या काळी आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला घर सोडून जावे लागत असे. पण आता ह्या नवयुगात प्रत्येक घर हे गुरुकुलच आहे आणि प्रत्येक पालक हा स्पिरिच्युअल पालक आहे. हेच PSSMH म्हणजे PSSMचे युग आहे. पिरामिड मास्टर्स त्यांच्या मुलांना अगदी लहानपणापासून ध्यान शिकवतात. घरी राहूनच सर्व 4 आश्रमांचे पालन आम्ही करतो. आमचे मूळ तत्त्व म्हणजेच मध्यम मार्ग आहे आणि कुठल्याही अतिरेकी ब्रह्मचर्य किंवा संन्यासाश्रमाचे अनुसरण आम्ही करत नाही. या निशा सर्वभूतानां तस्यं जागृती संन्यामी यस्यं जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. ज्यावेळी संपूर्ण जगासाठी रात्र असते ती वेळ एका योग्यासाठी जागण्याची वेळ असते. तो त्यावेळी ध्यान करतो आणि सगळे जग जेव्हा जागलेले असते योग्यासाठी ते रात्री समान आहे. दिवसा तो समतोल कार्य करतो आणि रात्री तो ध्यानात असतो. दिवसा पैसे कमवण्यासाठी तो व्यापार, उद्योग, नोकरी वगैरे करतो, पण संपूर्ण रात्र तो त्याच्या धर्मात घालवतो. 50% आध्यात्मिकता, 50% भौतिकता. श्लोकात सांगितल्यानुसार तो इतरांच्या कामात ढवळाढवळ करीत नाही. तो दिवसभर मौनात राहून केवळ आपले कार्य करतो. ह्या श्लोकातून एका पिरामिड मास्टरचे जीवन अगदी योग्य प्रकारे सांगितले आहे. दिवस हा मौन साधनेसाठी आहे, तर रात्र ही ध्यानासाठी आहे. रात्रीच्या वेळी आपण पुष्कळ ध्यान केले पाहिजे. मध्यम मार्गाने चालणे हीच नवयुगाची संस्कृती आहे. 4 प्रकारची मते आहेत. एक म्हणजे शरीर सत्य आहे आणि आत्मा असत्य आहे. दुसरे आहे शरीर असत्य आहे आणि आत्मा सत्य आहे. तिसरे मत आहे की शरीर शून्य आहे आणि आत्मा पण शून्य आहे. पण अजूनही एक मत आहे, ते म्हणजे शरीर आणि मन दोन्ही सत्य आहेत. पहिले मत जे आहे ते पौरात्य भौतिकवादाचे मत आहे की केवळ ह्या शरीराचे अस्तित्व खरे आहे, इतर कुठलेच अस्तित्व नाही. दुसरे मत असे सांगते की शरीर अजिबात महत्त्वाचे नाही, केवळ आत्माच महत्त्वाचा आहे, एकच ते ब्रह्म आहे. तिसरे मत सांगते की जे बुद्धाने सांगितले आहे ते म्हणजे सर्व काही शून्यच आहे. आणि PSSMची मतप्रणाली आहे की शरीर आणि आत्मा दोन्हीचे अस्तित्व सत्य आहे. ही 4 स्तंभ आहेत. हे 4 सत्य आहेत. सत्यम ब्रह्मो सत्यम हेच अंतिम सत्य आहे. सर्व काही ह्या त्या एकामध्ये पूर्ण आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शरीर आणि आत्मा दोन्हीचे अस्तित्व आहे आणि ते त्यांच्या अस्तित्वात परिपूर्ण आहेत. हाच PSSMचा सिद्धांत आहे. उपनिषदातला हा किती महान श्लोक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण भौतिक जीवनासाठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी सतत कार्यरत राहू. दिवसाचे 12 तास आपल्या भौतिक जीवनाच्या गरजांच्या पूर्तीसाठी आपण पैसे कमावतो आणि आपले घरच आपले गुरुकुल आहे. इतर कुठल्याही आश्रमाची आवश्यकता नाही. आपण जे कुठल्याही आपण
कुठल्याही एखाद्या मताचा अतिरेक करू नये. जे असा अतिरेक करतात ते दुसऱ्या मतांना विरोधाभासी समजतात. PSSMचे सर्व मास्टर्स अगदी सामान्य दिसतात, पण ते अतिसामान्य आहेत. ज्यांना मध्यम मार्गाने जायचे आहे त्यांना त्यांचा मार्ग मिळालेला आहे. ते सर्व PSSMमध्ये आलेले आहेत. ते सर्व महान मध्यम मार्गावर आहेत, ज्यात शरीर आणि आत्मा सारखेच महत्त्वाचे आहेत. आम्ही शरीराची, आत्म्याची सारखीच काळजी घेतो. आम्ही सर्व निदान 1 तास ध्यान, स्वाध्याय आणि सज्जन सांगत्य दररोज करतो. खरं तर भौतिक जीवनासाठी आपण दिवस घालवायला हवा आणि संध्याकाळी ध्यानाचा सराव करायला हवा. पण नेमके याउलट आपण करतो. आपण मध्यम मार्गाचे अनुसरण करायला हवे. मध्यम मार्ग ही PSSMची महान मान्यता आहे. हाच PSSMचा मूलभूत पाया आहे. सुवर्ण मध्यम मार्ग. आम्ही विनाकारणच्या चर्चा किंवा गप्पांमध्ये वेळ घालवित नाही. पिरॅमिड मास्टर्स हे महान लोक आहेत, जे मध्यम मार्गाचे जीवन जगतात. प्रत्येकाने 50-50 म्हणजेच 50% भौतिकता आणि 50% ध्यानाचा आध्यात्मिक जीवन जगायला हवे. बुद्धाने जेव्हा ध्यान शिकवले तेव्हा त्याने ते घरात राहूनच करण्यास शिकवले नाही. गृहस्थ आश्रमात राहून आपण सर्व काही मिळवू शकतो. कृष्णाने वयाच्या 10व्या वर्षी ध्यान शिकविले आणि वाटेल ते झाले तरीसुद्धा त्याने शेवटपर्यंत ध्यान सोडले नाही. प्रत्येक पिरॅमिड मास्टरला त्याची महानता माहीत नाही. आपण आपल्याच घरात राहू आणि ध्यान करू. आपण संसारात राहू आणि योगेश्वर बनू. आपण सर्वांनी ध्यानाला बसावे आणि ध्यान करावे. सर्व जगाला विसरून आत्ताच्या या क्षणात जगा. तर असा हा आजचा पत्रीजींचा जो संदेश होता तो होता मध्यम मार्गावर, सुवर्ण मध्यम मार्ग, जो PSSMचे सर्व मास्टर आपल्या जीवनात अवलंबत आहेत. प्रत्येक व्यक्तीने हा मध्यम मार्ग आपल्या जीवनात अवलंबायला हवा. म्हणजे आपल्या जीवनाचेही सार्थक होईल आणि आत्म्याचाही उद्धार होईल. तर असं हे बॅलन्स लाईफ जगण्यासाठी पत्रीजींनी सांगितलेले आहे. तर आजचा हा संदेश इथेच आपण संपवूया आणि मी इथेच थांबते. जय पिरॅमिड जगत, जय ध्यान जगत, जय शाकाहार जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्ते.